हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. तर माझी झाली मेकअप आणि मी आलतो नानीजवळ. तर नानी आमची मेकअप झाली, पार्लरवाली गेलती आणि नानी घालते नथ. तर आज आहे आमच्या नानाचा साखरपुडा. तर आमच्या सगळ्यांची तयारी झाली. तर नानी बघा कशी दिसते. आणि इथं नानाने केलता बँडवाल्यांना फोन. तर बँडवाले आले का नाही बघायला. आणि आदू बघा आमचं झाले वरती याची तयारी झाली का नाही विचारायला. ना आई गेली ती बँडवाला बघायला का त्यांना खुर्च्या आणल्या का नाही बसायला. नाही हिला काय कटाळली ही नुसती राज टाईम झाले. तर योपारे अक्का वगैरे घरात बसले. त्यांच्या बाबांना आईला सांगलं हाय कर. तर हसतं आई, काय बोलायचं आता, जाऊ दे. तर यो आले शिवणसाचा बादशाह बघू शकता. आणि बँडवाली आली बाहेर. तर बँडवाल्यानं बसायला खुर्च्या आणल्या. तर खुर्च्या मांडल्या आणि बँडवाली बसतात. आणि इथं आत्या बघा फोटोशूट करत होती ना. साहिल दादा पण नानाजवळ फोटो काढतोय बघू शकता. आणि घरानं आली आता पाहुणी सगळी. तर नक्की सांगा. नंतर मग आम्ही नाचत होतो सगळी. नंतर आम्हाला डायरेक्ट व्हिडिओ काढायला कोण नव्हता म्हणून डायरेक्ट मांडवण गेलो, तुम्हाला दाखवतो. आणि मग मांडवण गेलो. नंतर मग नानी आली. नानीचं पूजन चालू झालं. नानीच्या इथली माणसं सगळ्यांना पाहुण्यांना टिकला लावत होती. मग नानीचं कलशाचं पूजन चालू झालं. तर कलशाचं पूजन चालू असताना मी व्हिडिओ काढत होतो नानीची. तर नानीला मी दिसलो. तर नानी हसत होती. नानीला वाटत होती लाज. तेवढ्यानंतर मग नानाला बोलवलं ना. 5 करवल्यानं बोलवलं. 5 करवल्या आल्या. मग नानाला पोकत होत्या. तर नंतर फोटोवाल्याने सांगला डोपा टेकून फुल दे नानीला. तर या बायका कोण आहे काय मी नुसतं मधीतनं जातं. तर नानाला वाटत होती लाज. नानी पण हसत होती. तर नंतर बरोबर दिलं. काय बोलायचं आता. तर फटाके वाजायला लागलं. तर नाना भेट होता. नानी पण डचकत होती. तर मग नंतर आम्हाला सांगितलं नानीला फोटो काढ. नंतर मग यांचं फोटोशूट चालू झालं. मग गिफ्ट पण द्यायची सुरुवात झाली. तर यांनी द्यायला सांगितलेलं काय फूल. त्या फुलामध्ये अंगठी होती. तर नंतर अंगठी घातली नानीच्या. आणि नानीने पण नानाच्या हाताने अंगठी घातली. तर बघा तुम्ही. तर फोटोवाल्याने यांना कटलवलेला नुसतं फोटो सांगत होता. नंतर घेतला केक कापायला. यांना वाटला बड्डे, सगळी हॅपी बड्डे बोलतात. आणि ऋतुजा दिदीनं दीक्षा दिदी रास लाजत होती. नक्षू पण हॅपी बड्डे बोलतो बघा कसं हसतंय. तर नंतर मग इथं नानी आली सगळ्यांचे पेढे द्यायला सगळ्यांना. नंतर आईच्या पाया पडत होती. तर मी इथनं कंटाळा आला म्हणून बसून व्हिडिओ काढत होतो. नंतर एक लपवलेली बुट्टा जायचा टाईम झाला. तर आम्ही बुट्टा मागत होतो. तर बोलतात 5,000 ते. आम्ही सांगतो अगोदर 3,000 दिलं तर डबल 5,000 आम्ही कसं देऊ. अगोदर पण 3,000 दिलं तर बुट्टांचं. आणि मग या तिथंच उभ्या होत्या. आम्ही उतरणारच नाही बोलतो खाली. नंतर उतरल्या तर मम्मीला सांगतात 5 दे. मम्मी सांगतं 5 नाही देणार, आम्ही अगोदर 3,000 दिलं तर तुम्हाला. तर काय बोलायचं आता यांचं तसंच. आम्ही पैसे दिल्या बुट्टा घेऊन पोरी नाचायला लागल्या. नंतर ही आली बुट्टा घाला. आम्ही सांगला पुसून पण द्यायची ना, तुम्हीच घालायची बुट्टा. तर तिला वाटली आज ती गेली तिकडं ना, दुसरीला सांगतो तू घालचा बुट्टा. तरी ऐकत नाही. ते सांगतात पैसे कोणी घेतले आणि तीच बुट्टा घालील बोलतात. मग त्या आईने दिलं पैसे. मग ती डबल आली इकडं. आणि बघा पैसे मोजतात. त्यांना वाटलं आम्ही कमी पैसे दिले म्हणून ती पैसे मोजत होती. नंतर बघा त्यांच्यानंच काय चालू आहे. नंतर नाचायला लागल्या डबल. मग त्या बुट्टा घालल्या घायला आईने इथं बुट टाकला उलटा असं नानाच्या इथं. आणि मग नानाने पायान घातला. तेवढ्यानं ती आली पायान घातला. आणि मग पुसून पण दिला. मम्मी आता सांगते ना पुसा येत ना. तर पुसला नानाला वाटलं